I learn English. I learn English. So do you. So do you. We will hear and speak it. We will hear and speak it. Read and write it too. Read and write it too. How old is your sister? My sister is 5. हां, ते अंक मला पण येतात. त्यात काय? 1 2 3 4 5. What is this 4 5? It's 4 5. तयार? माझ्यानंतर तुम्ही सगळे म्हणा. This is his pencil. Very good. How old is your brother? My brother is 15. How old is your sister? My sister 12. My sister is 12. My sister is 12. Very nice. अगदी छानच फायदा होतोय. काय अगदी साधी साधी वाक्य इंग्रजीतून कशी बोलायची, म्हणजे आपण जरी नेहमी रेग्युलर वर्गात शिकवत असलो तरीसुद्धा ग्रॅमॅटिकल चुका बऱ्यापैकी होतात. तर त्या बारीक सारीक चुका या कार्यक्रमातून दूर होतात आणि मुलांना याचा चांगला फायदा होतो. मला हे CLR किंवा आपलं हे जे WLE आहे खूप महत्त्वाचं आहे बेसमेंटसाठी विद्यार्थ्यांच्या. आणि ॲज अ टीचर म्हणून मलाही माझ्याही काही ड्रॉबॅक्स आहेत, त्या माझेही काही इम्प्रूव्हमेंट्स आहेत त्या ह्याच्यानी भरून निघत आहेत आणि मला अधिकाधिक एन्हान्समेंट का एनरिचमेंटसाठी मला बरं पडतं ते. आणि त्या आवाजासाठी कोणत्या अक्षराच्या पतंगावर क्लिक करायचं हे तुझ्या टीचरला सांग. सांगितलं का उत्तर? टीचर उत्तर तपासण्यासाठी मुलांनी सांगितलेल्या अक्षरावर क्लिक करा. करेक्ट आन्सर. बॅट. आता पटकन एकत्र कसं वाचायचं ते ऐका. बॅट. आपण अक्षरांचा आवाज एकत्र करून शब्द वाचायला शिकलो. टीचर या अध्ययन घटकाची नोंद तुमच्या वहीत ठेवा, म्हणजे नंतरही मुलांचा सराव घेता येईल. मुलांनो, स्क्रीनवरचे हे सगळे शब्द तुम्ही तुमच्या वहीत लिहा. 3री आणि 4थीच्या विद्यार्थ्यांसाठी तो खरोखरच चांगला प्रोग्राम आहे. इंग्रजी भाषिक कौशल्यांचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टिकोनातून तो उपक्रम आम्हाला तरी खूपच छान वाटतो. What is your sister name? I have no sister. What does a mother do? My mother is a housewife. What does a father do? My father is shopkeeper. I am 9 years old. I am in third class. My friend's name is Ayush. जसं की बालभारतीच्या इंग्रजी मराठी शब्दकोश आहे, तो प्रत्येक मुलासाठी प्रत्येक शाळेमध्ये त्या शब्दकोशातून मुलं शब्द शोधतात, थीमवर काम करतात. मूल लिखित अभिव्यक्तीकडे जातं, पण मुलाला मौखिक अभिव्यक्तीकडे जाताना दिसत नाही. ते काम मात्र आम्हाला वी लर्न इंग्लिशच्या माध्यमातून सहजतेनं होताना दिसते. त्याच्यामुळे इंग्रजीबाबत माझ्या तरी विद्यार्थ्यांचा जो दर्जा होता, ज्या लेवलपर्यंत मला माझे विद्यार्थी आणायचे होते, ती पातळी मी गाठू शकले नव्हते. आणि एक म्हणजे आपण म्हणतो ना एक परिस्पर्श, मग तसा ह्या वी लर्न इंग्लिशचा आणि LRWE ह्या 2 प्रोग्रामचा एक परिस्पर्श माझ्या विद्यार्थ्यांसाठी झाला. आणि अगदी बेसिक ह्या कार्यक्रमामध्ये बेसिक गोष्टींपासून सुरुवात केलेली आहे. म्हणजे अगदी छोटे छोटे प्रश्न असतील इंग्रजीबाबतचे, ते प्रश्न असतील किंवा छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटी असतील. म्हणजे ह्या ॲक्टिव्हिटींच्या माध्यमातून मुलांना कंटाळा न येता जो लर्निंग लॉस झाला विद्यार्थ्यांचा तो म्हणजे भरून काढण्यामध्ये मला खूप छान यामध्ये फायदा झाला. ह्या प्रोजेक्टच्या मदतीने आमची मुलं सहजतेनं इंग्रजीच्या पायऱ्या सहज वेगामध्ये चढू शकतील. I learn English. I learn English. So do you. So do you. We will hear and speak it. We will hear and speak it. Read and write it too. Read and write it